श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र, ह्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढतो तशी तशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख मंत्र जप झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते। या जपाने पैशांचे मार्ग मोकळे होतात, तसेच मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते, मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते। इतकंच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळते, सज्जनांचा सहवास वाढतो, धार्मिक ग्रंथांचं वाचन घडतं, चेहऱ्यावरती एक दैवी तेज दिसून येतं। सहज सुलभ जप आपण जर केला तर आपल्यालाही ती सवय लागते आणि आपलं मन प्रसन्न राहतं। अशी प्रत्येकाला एक नम्र विनंती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचा कोणताही एक मंत्र जप आपण नियमित जर करत राहिल्यास नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदल्याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच स्वस्थ बसणार नाहीत। अनेकांचे अनुभव सुद्धा देखील आहेत। हा एक अनुभव आहे, एक डॉक्टर होते आणि त्यांनी सांगितलं की माऊलींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं। एक आजीबाई स्वामी भक्त होत्या आणि रोज त्या देवपूजा करायच्या। एक दिवस त्यांची तब्येत बरी नाही म्हणून सुनेला पूजा करण्याला सांगितलं। त्या आजीबाईंनी पूजा करता करता तिच्या हातून स्वामींची मूर्ती चुकून पडली। काय आवाज झाला म्हणून आजीने विचारलं तर सून म्हणाली स्वामींची मूर्ती पडली। असं ऐकताच आजी ताडकन उठल्या आणि त्यांनी तडक देवघरात धाव घेतली आणि आक्रोश करू लागल्या, माझे स्वामी पडले, माझे स्वामी पडले, डॉक्टरांना बोलवा। सर्वांनी समजूत घातली पण त्या ऐकायला तयार नाहीत। शेवटी त्यांच्या मन समजुतीसाठी त्यांनी डॉक्टरांना बोलावलं। डॉक्टरांनी मूर्ती तपासली आणि म्हणाले, तुमचे महाराज ठणठणीत आहेत की आजीबाई? अरे कसला डॉक्टर आहेस रे तू, कानातलं लावून बघ जरा ते टेलिस्कोप काय म्हणतात ते। डॉक्टरांनी त्यांच्या मन समजुतीसाठी तो टेलिस्कोप सुद्धा लावून बघितला आणि तदनंतर काय आश्चर्य, तर मूर्तीतून त्या हृदयाचे ठोके सुद्धा त्या डॉक्टरांना ऐकू आले। डॉक्टर जागीच बेशुद्ध पडले। याला म्हणतात श्रद्धा। स्वामींनी त्या आजींकरता मूर्तीत यावं लागलं, याला म्हणतात भक्ती। आणि भक्ती आणि शक्तीचा हा मंत्र जप नक्कीच करा। आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदल्याशिवाय राहणार नाही। स्वामी समर्थ हा एक मंत्र शक्ती आहे। मित्रांनो, डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला असेच नवनवीन ऑडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आणि स्वामींची भक्ती ऐकण्यासाठी आणि अनुभव ऐकण्यासाठी डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।